सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था। ठेवी 406 कोटी, कर्ज 268 कोटी, एकूण व्यवसाय 674 कोटी। सोने तारण कर्ज, लॉकर सुविधा, मोबाईल बँकिंग सुविधा, सुलभ कर्ज वितरण, मोबाईल कलेक्शन आदी सुविधांसह विनम्र व तत्पर सेवा। महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव। शिवाजी महाराज की जय। विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून विवेक कोल्हे यांच्या नावाची घोषणा होताच कोपरगाव शहरात भाजप कार्यकर्ते आणि कोल्हे समर्थकांनी जल्लोष साजरा केला। ढोल ताशांच्या गजारात मिठाई वाटप व फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली। यावेळी अनेक कार्यकर्त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रूही पाहायला मिळाले। विधानसभा निवडणुकीत थांबण्याचा निर्णय घेतल्यानंतर पक्षाने दिलेला शब्द पाळल्याची भावना व्यक्त करत कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक येथे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। निर्भीड न्यूज, योगेश डोखे, कोपरगाव, अहिल्यानगर। काय पहिली प्रतिक्रिया आहे, काय सांगालात? प्रथमतः आदरणीय शंकररावजी कोल्हे साहेबांना विनम्र अभिवादन करतो। देशाचे पंतप्रधान मोदी साहेब, शहा साहेब, त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीची कोर कमिटी, महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री फडणवीस साहेब, गडकरी साहेब, त्याचप्रमाणे बावनकुळे साहेब, महाजन साहेब, सर्व भारतीय जनता पार्टीचे प्रदेशच्या पदाधिकाऱ्यांचे आणि कोर कमिटीचे मी विशेष अभिनंदन करतो की कोल्हे कुटुंबियांनी केलेल्या त्यागाला त्यांनी जो दिलेला शब्द पाळला। कारण भारतीय जनता पार्टी हा दिलेला शब्द पाळणारी पार्टी आहे आणि म्हणून मी सर्व भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांचे, तालुका असेल, जिल्हा असेल, पालकमंत्री असेल, सगळ्यांचेच मी विशेष आभार मानतो की त्यांनी आज कोल्हे कुटुंबियाला न्याय दिला। त्याबद्दल सर्व नागरिकांच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो आणि पुन्हा एकदा विवेक भैया कोल्हे यांना भावी वाटचाली सर्व नागरिकांच्या आणि सर्व भारतीय जनता पार्टी, शिवसेना या सर्व RPI यांच्या वतीने मी त्यांच्या भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतो। गेल्या 6 महिन्यात जी तालुक्यात परिवर्तनाची लाट चालू झाली, ती परिवर्तनाची लाट पुन्हा एकदा विवेक भैयांच्या
आमदारकीच्या रूपाने पुन्हा एकदा ते सिद्ध झालं आहे की कोल्हे कुटुंबियाचं तालुक्यावर वर्चस्व आहे आणि जनतेसाठी काम करणारं कुटुंब आहे. म्हणून भारतीय जनता पार्टीने त्याची जाण ठेवून विवेक भाईंना जी उमेदवारी दिली त्याबद्दल मी पुन्हा एकदा परत सर्वांचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. 2026च्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने तालुक्याचे युवक नेते माननीय विवेक भैया कोल्हे यांचं पहिल्या यादीत नाव आलेलं आहे. त्याबद्दल मी सर्वप्रथम माननीय विवेक भैया कोल्हे यांचं अभिनंदन करतो. आणि या निवडीमागे एक विशेष कारण असं आहे का 2024च्या निवडणुकीत पक्षाची अडचण होऊ नये म्हणून माननीय मुख्यमंत्री तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी माननीय विवेक भैया कोल्हे प्रथम महिला आमदार स्नेहलताताई कोल्हे यांना विनंती केली का युतीच्या सरकारमध्ये एक आमदार महत्वाचा आहे, भारतीय महायुतीचं सरकार आणायचं आहे. मग तुम्ही जर निवडणूक लढले जर इथं महायुतीचा आमदार पडला तर ते पक्षाच्या दृष्टीने आणि सरकार आणण्याच्या दृष्टीने घातक ठरेल. आणि त्या विनंतीला माननीय विवेक भैया कोल्हे प्रथम महिला आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी मान दिला. फडणवीस साहेबांच्या शब्दाला मान देऊन त्या विधानसभांना निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. 1972 पासून जर इतिहास पाहिला या तालुक्याचा, सर्वप्रथम 72 साली स्वर्गीय शंकरराव कोल्हेंनी निवडणूक लढवली होती. तेव्हापासून तर आजपर्यंत पहिल्यांदा असं घडलं होतं का 2024ला कोल्हे घराण्यातली व्यक्ती या निवडणूक विधानसभेच्या निवडणूक मैदानात नव्हती. ते फक्त त्याग माननीय विवेक भैया कोल्हे यांनी भारतीय जनता पक्षासाठी केलेला त्याग होता. त्या त्यागाची आज खऱ्या अर्थाने भारतीय जनता पक्षाने दखल घेऊन माननीय विवेक भैया कोल्हे यांना विधान परिषदेची निवडणूक उमेदवारी दिलेली. ते आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना जेव्हा मी 2024ला हिरमुसलो होतो, हिरमोड झाला होता आमचा, आम्ही मैदानात लढायला तयार असताना पण पक्षाच्या आदेशामुळे विवेक भैया थांबले. तो जो 2024 ते 2026 पर्यंत आजचा जो काळ आहे तो आमच्यासाठी कायम आम्हाला 2024ची विधानसभा आठवत होती का माननीय विवेक भैया जर लढले असते तर त्यांच्या नावापुढे आमदार लागलं असतं. पण पक्षाने भारतीय जनता पक्षासाठी केलेल्या त्यागाची निश्चित दखल घेतली जाते हे आज भारतीय जनता पक्षाने सिद्ध केलं. मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांचे आणि गृहमंत्री, देशाचे गृहमंत्री अमित भाई शाह यांचे, तसेच देशाचे पंतप्रधान, लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचे आभार व्यक्त करतो. आणि मी कोपरगावकरांना एक विश्वास देतो का विवेक भैयाच्या रूपाने एक अभ्यासू नेतृत्व विधान परिषदेत तुम्हाला दिसणार आहे. ज्या विधान परिषदेत विस पागे, रासू गवई यांनी विधान परिषद गाजवली होती, तसंच आमचा नेता माननीय विवेक भैया कोल्हे भविष्यात विधान परिषद गाजवतोय यात कोणतीही शंका नाही. अभ्यासू नेतृत्व आहे, तरुण आहे आणि सर्व समाजाला बरोबर घेऊन जाणारं आमचं हे नेतृत्व आमच्या कार्यकर्त्यांच्या दृष्टीने अतिशय आनंदाची बाब आहे. आणि मी भारतीय जनता पक्षाच्या सर्व कोर कमिटीला, सर्व पदाधिकाऱ्यांचे, कोपरगाव तालुक्याच्या कार्यकर्ते, भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याच्या वतीने आभार व्यक्त करतो. जय भीम, जय भारत. आपल्या पाल्यासाठी स्पर्धा परीक्षांची भक्कम तयारी करायची आहे का? IIT, नीट, मेडिकल, NDA सारख्या मोठ्या स्पर्धा परीक्षांची तयारी योग्य वयात सुरू होणं खूप महत्त्वाचं असतं. म्हणूनच कोपरगावमध्ये इयत्ता 6वी पासून मजबूत पाया घालणारा एकमेव फाउंडेशन क्लास AK सायन्स फाउंडेशन अकॅडमी. गेल्या 10 वर्षांचा यशस्वी अनुभव, अनेक विद्यार्थ्यांची IIT व मेडिकलमध्ये निवड. कोपरगावमधील ओरिजिनल फाउंडेशन कोर्स कंडक्ट करणारा एकमेव क्लास. नवीन बॅचेस 1 मार्च पासून सुरू. लिमिटेड सीट्स. आजच प्रवेश निश्चित करा. संपर्क 87 66 56 00 83. AK सायन्स फाउंडेशन अकॅडमी, कोपरगाव.